नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता या सगळ्यांच्याच गप्पा चालू असतात आणि आता पार्थ आणि काव्या शॉपिंगला जाणार हे ऐकल्यानंतर वसुआत्या काय शांत राहणार. वसुआत्या म्हणतात, कसली शॉपिंग करायला जाणार आहात? म्हणजे पुन्हा काही बाळासाठी शॉपिंग करायला जाणार आहात का? नाही म्हणजे आपल्या घरात सगळ्यांचा आवडताच खेळ आहे ना, लपवा छपवी, म्हणून विचारलं. आता मात्र सर्वच जण शांत होतात. तर आता मानिनीताई सडेतोड उत्तर देत आता मुलांनाच म्हणतात, मुलांनो, तुम्हाला तुमच्या बाबांचा आवडता डायलॉग आठवतोय का? जिनके घर काच के होते हैं. तर सर्वच जण आता मोठ्याने बोलत म्हणतात की वो दुसरे के घर पे दगडफेक नहीं करते हैं. तर आता मानिनीताई वसुआत्यांना म्हणतात, वसुताई, मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्यामध्ये आता अजिबातच लक्ष घालवू नका, कारण आता माझ्या मुलांना कळलंय, त्यामुळे ते असं काहीही करणार नाहीत. माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. मुख्य म्हणजे वसुताई, आता या घरामध्ये लपवाछपवी होणारच नाही. आता मात्र जीवा नंदिनी शांतच होतात. तर मानिनीताई अगदी विश्वासाने म्हणतात की ना माझी मुलं काही लपवणार आहेत, ना माझ्या सुना. कुठलीच गोष्ट या घरात आता लपवली जाणार नाही. त्यामुळे कुठलीच लपवाछपवी यापुढे होणार नाही. कारण काय आहे ना, आता सगळं काही व्यवस्थित चाललंय, छान चाललंय सगळं काही. आणि हो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते वसुताई, माझा या चौघांवरही पूर्ण विश्वास आहे. आता मानिनीताईंचं हे बोलणं ऐकून जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या एकमेकांकडे पाहू लागतात. वसुआत्यांना मात्र खूप राग आलेला असतो. वसुआत्या रागानेच तिथून निघून जात असतात. मानिनीताई म्हणतात, सफरचंद. वसुआत्या म्हणतात, नाही नको, असं म्हणत त्या रागानेच तिथून निघून जातात. आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहत विचार करू लागतात. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूममध्ये येतात. आता दोघंही एकमेकांना मदत करत कपड्यांची आवरावर करत असतात. तर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी. तर त्याचवेळी नंदिनी सुद्धा जीवाला हाक मारते. दोघंही एकत्रच एकमेकांना काहीतरी सांगण्यासाठी समोरासमोर येतात. आता जीवा नंदिनीला म्हणतो, बोल, तू बोल. तर नंदिनी म्हणते, नाही नाही, तुम्हीच बोला, कदाचित आपण दोघंही एकाच विषयावर बोलत असू. तर जीवा म्हणतो, तेही अगदी खरं आहे, पण तू आईबद्दल विचार करतेस का? तर नंदिनी म्हणते, हो, मी सुद्धा तोच विचार करते. म्हणजे आई विश्वासाबद्दल एवढं काही बोलल्यात, पण त्यानंतर असं वाटते की आपण खरंच खूप मोठी चूक करतोय का? तर जीवा नंदिनीला म्हणतो, एक मिनिट थांब, असं म्हणत जीवा अगोदर दरवाजा बंद करून घेतो. आता जीवा नंदिनीला म्हणतो, आता बोल. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा, आईंचा आपल्यावर खूप विश्वास आहे आणि हे सगळं काही मला योग्य वाटत नाहीये. मला असं वाटते की आपण निदान हे सगळं काही आईंशी बोलूयात, हे सगळं सत्य आईंना तरी सांगूयात. काल सुद्धा आपण हे सगळं काही चित्राच्या नावावर खपवलंय आणि हे मला छान वाटत नाहीये जीवा. हे सगळं काही खोटं बोलत असताना खरंच खूप मोठं दडपण येतंय. तर आता जीवाला सुद्धा हे सगळं काही पटत असतं. जीवा म्हणतो, नाही म्हणजे तू बोलतेस ते अगदी खरं आहे. जीवा नंदिनीला म्हणतो, तुझं काय म्हणणं आहे की आपण हे सगळं काही सत्य आईला सांगूयात? तर जीवाचा हात हातात घेत नंदिनी म्हणते की हो, मला असं वाटते की आपण हे सगळ्याबद्दल सगळ्या गोष्टी आईला सांगूयात. आता जीवा फक्त नंदिनीकडे पाहत असतो. नंदिनी जीवाला विचारते, काय झालंय, तुम्ही असे का पाहताय? तर जीवा नंदिनीला म्हणतो, इतक्या प्रेमाने हात धरलायस की आता कड्यावरून उडी जरी मारायला सांगितलीस ना तरी सुद्धा मी मारेन. असं म्हणत आता जीवाचं असणारं नंदिनीवरचं प्रेम आणि नंदिनीचं जीवावर असणारं प्रेम, दोघंही एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम करत असतात. परंतु सध्याची परिस्थिती यामुळे दोघंही खूप हतबल झालेले असतात. त्यांना काय करावं काहीच कळत नसतं. नंदिनी जीवाला म्हणते, कड्यावरून उडी मारण्यासारखंच आहे हे सत्य घरच्यांना सांगणं म्हणजे, पण तरीसुद्धा आपण एकत्रच उडी मारूयात. पण मला आता असं वाटतं की हे सगळं सत्य आपण आईंना सांगूयात, आईंना सगळं सत्य सांगूयात. पण आईंना रिक्वेस्टही करूयात की काही झालं तरी हे काव्याला कळायला नको, म्हणजे बाकी कोणालाच कळायला नको, पण आईंना हे सत्य कळायलाच हवं. तर जीवा नंदिनीला म्हणतो, नक्की? तर नंदिनी म्हणते, हो, मला असं खरंच अगदी मनापासून वाटतंय. तर जीवा नंदिनीला म्हणतो, तू बाकी सगळ्या गोष्टींचा विचार केलायस का? तर नंदिनी जीवाला म्हणते, हो जीवा, मी सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. अहो, आपल्या घरच्यांचा आपल्यावर किती आंधळा विश्वास आहे आणि आपण हाच विश्वास तोडायचा आहे का? आणि सर्वच जण ही फसवणूक डिझर्व नाही करत. त्यामुळे मला असं वाटतंय की कोणाला तरी एकाला आपण सत्य सांगूयात. सत्य कळणं गरजेचं आहे जीवा.
म्हणजे आपल्याला होणारा त्रास थोडा तरी कमी होईल. आणि हो, आपण सत्य सांगितल्यानंतर आपल्या मनावरचं दडपण कमी होईल आणि जे काही बळ मिळेल त्यातून आपण पुढच्या गोष्टी अगदी सुरळीत करू शकतो. आता नंदिनीचं हे म्हणणं जीवालाही पटत असतं. जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, ओके पार्टनर, आईला सांगायचंय, चल एकत्रच सांगूया. असं म्हणत आता दोघंही हे सत्य मानिनीताईंना सांगण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता विक्रम यांनी कॅमेरा आणि रिकामी अल्बमही आणलेला असतो. तर आता मानिनीताई म्हणतात, हे काय चाललंय तुमचं? तर विक्रम म्हणतात, बघ इकडे कपड्याची आटी काढ बरं. असं म्हणत आता विक्रम मानिनीताईंचा फोटो काढण्याची ॲक्टिंग करतात. तर मानिनीताई म्हणतात, पण मला एक सांगा, तुम्ही हे सगळं काही का आणलंय बरं? तर विक्रम म्हणतात, का आणलंय म्हणजे? तर त्याचवेळी इथे जीवा आणि नंदिनी रूमच्या बाहेर उभे असतात. तर विक्रम म्हणू लागतात, आता आपल्या घरी 2-2 गोंडस बाळं येणार आहेत. मग त्यांचं हसू अगदी आजोबांसारखंच असणार आहे, अगदी माझ्यासारखंच असणार, मला खात्री आहे ना. मग त्या सगळ्याच गोष्टी आठवणी म्हणून साठवून ठेवायला नकोत का? त्यांच्या त्या सगळ्या बाललीला कॅप्चर करायला नकोत का? आता हे सगळं ऐकून जीवा नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर विक्रम मानिनीताईंना म्हणतात, आपण सज्ज असायला हवं की नको? म्हणजे साधे डोळे उघडले, एक स्माईल केली तरी सुद्धा खच्चाक. असं म्हणत ते फोटो काढायची ॲक्टिंग करू लागतात. आणि हे पाहून नंदिनी खूप खुश होते. विक्रम यांचं असणारं ते स्वप्न, आणि त्यामुळे नंदिनीला आता काय करावं काहीच कळत नसतं. इकडे मात्र विक्रम स्वप्न रंगवत म्हणतात, जरा कुशीवर वळायला सुरुवात केली की लगेच व्हिडिओ, असा वेगळा चेहरा करून हसायला लागलं की लगेच फोटो. असं म्हणत अगदी बाळांच्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक हालचाली आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवायचं विक्रम यांचं सगळ्यात मोठं स्वप्न असतं. आणि म्हणूनच त्यांनी चक्क कॅमेरा आणलेला असतो. आता विक्रम यांचं बोलणं ऐकून इकडे नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहून हसू लागतात. विक्रम म्हणतात, हा कॅमेरा फोटो काढण्यासाठी आणि ते फोटो जपून ठेवण्यासाठी, हा अल्बम. तर मानिनीताई म्हणतात, पुरे आता काय चाललंय तुमचं? तुम्ही काय करून ठेवताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तर विक्रम म्हणतात, काय केलंय मी आता? तर मानिनीताई म्हणतात, बाळ होण्या अगोदर बाळासंदर्भात कोणतीही गोष्ट घरी आणायची नाही, हे तुम्हाला माहीत नाही आहे का? अहो, आपली ती दोन्ही लेकरं पार्थ आणि जीवा यांना तर याबद्दल काहीच माहीत नव्हतं, परंतु त्यांना इतकं समजावलंय, इतक्या वेळा मी त्यांचे कान ओढलेत, अक्षरशः कान दुखेपर्यंत मी त्यांचे कान ओढले आहेत आणि त्यांची कान उघडणी केली आहे. आणि आता तुम्ही सुद्धा तेच करताय. म्हणजे पोरं तुमच्यावर गेली आहेत की तुम्ही पोरांवर गेलाय, हेच तर मला आता काही कळत नाहीये. असं म्हणत मानिनीताई थोडे चिडलेले असतात. इथे मात्र जीवा आणि नंदिनीला काही हसू आवरत नसतं. तर दुसरीकडे मानिनीताई म्हणतात, एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं, अशी तुमची अवस्था आहे. तुम्ही हसू नका बरं, तुम्हाला कळत नाही का? अशा गोष्टी घरात आणून ठेवायच्या नसतात. विक्रम म्हणतात, आता आणल्या आहेत ना, मग आता काय करू सांग बरं? मी एक काम करतो, हा कॅमेरा जीवाकडे ठेवायला देतो आणि हा अल्बम पार्थकडे देतो. तर इथे नंदिनी जीवाला थांबवते, तर मानिनीताई विक्रम यांना थांबवतात आणि म्हणतात, ओ नाही नाही, तुम्ही असं काहीही करणार नाही यात. तुम्ही जर असं काही केलं आणि हे जर त्या मुलांना दिलं ना, तर ते दोघंही माझ्या समोर येऊन नाचतील आणि मलाच म्हणतील, आता बोल, आता बोल. मग मी काय बोलू सांगा बरं? असं म्हणत मानिनीताई आता विक्रम यांना थांबवत असतात. पण इथे जीवाने सगळं काही ऐकलेलं असतं. विक्रम आता मानिनीताईंच्या बोलण्यावर हसू लागतात. तर मानिनीताई म्हणतात, हसू नका हो, खरंच मी त्यांना खूप ओरडले आहे, तुम्हाला माहीत नाही आहे एवढं मी त्यांना झापलंय. आणि आता जर त्यांना हे सगळं सत्य कळालं ना, त्यांच्या बायकासुद्धा इथे भांडायला येतील आणि म्हणतील, आमच्या नवऱ्यांना झापलं होतं ना, मग आता तुमच्या नवऱ्याला झापायचं का, आम्ही ओरडायचं का? असं म्हणत त्याही माझ्यासमोर भांडायला उभ्या राहतील. मग मी काय करायचं सांगा बरं? इकडे मात्र नंदिनीला सुद्धा काही हसू आवरत नसतं. तर विक्रम म्हणतात, बरं ठीक आहे, आता काय करायचं तूच मला सांग. मानिनीताई म्हणतात, या सगळ्या वस्तू द्या इकडे माझ्याकडे, मी अडगळीच्या खोलीत ठेवते. तर विक्रम म्हणतात, हो काय बोलतेस हे तू, वेडी आहेस का तू? तर मानिनीताई म्हणतात, तसंच समजा हवं तर, पण सगळ्यांना नियम सारखाच. मी मुलांना सुद्धा तेच सांगितलं आणि तुम्हाला सुद्धा तेच सांगते, या गोष्टी अडगळीच्या खोलीतच जाणार. मी पॅक करते, हे सगळं काही व्यवस्थित झाकून वगैरे ठेवते, म्हणजे धूळ बसणार नाही, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर विक्रम म्हणतात, नाही पण त्याची काय गरज आहे, आपण सांगू ना की हा कॅमेरा आपल्या सगळ्यांच्या फोटोसाठी आहे. कॅमेऱ्यात फोटो काय सगळ्यांचेच काढता येतात आणि अल्बममध्ये सगळ्यांचेच फोटो लावता येतात, आपण काहीतरी सांगू शकतो ना. त्यामुळे प्लीज हे सगळं काही तू अडगळीच्या खोलीत वगैरे ठेवू नकोस. विक्रम म्हणतात, या गोष्टी बाळाशी निगडीत नाही असं आपण सांगू ना सगळ्यांना. आता मात्र जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतात. तर इकडे मानिनीताई म्हणतात, नाही नाही, आता उगाच गोष्टी बदलायच्या नाहीत आणि खोटं तर अजिबात बोलायचं नाही.
मी जर असं केलं तर चिटिंग होईल आणि मी चिटिंग करणार नाही. हे सगळं काही तुम्ही बाळाचा विचार करूनच आणलंय हे मला चांगलंच माहीत आहे. असं म्हणत मानिनीताई विक्रम यांच्या हातातील त्या वस्तू काढून घेतात आणि म्हणतात की मला माहीत आहे की हे सगळं काही तुम्ही बाळासाठीच आणलंय. तर विक्रम म्हणतात असं काय करतेस का मानिनी, तुला तर माहीत आहे ना त्यावेळी आपली परिस्थिती फारशी चांगली नव्हती. आपला पार्थ तो किती लवकर चालायला लागला आणि आपला जीवा तो किती लहानपणी सुंदर डान्स करायचा. पण हो, या सगळ्या आठवणी आपल्याकडे आहेत का? या सगळ्या गोष्टी आपण ठेवू शकलो आहोत का? नाही ना. त्यांना जर काही दाखवायचं म्हटलं तर मानिनी तूच मला सांग आपल्याकडे काय आहे? फक्त त्यांना सांगण्यासारख्या आठवणी आणि गप्पा, याच्या पलीकडे काही आहे का? म्हणूनच मी ही सगळी काही तयारी करून ठेवली आहे ग. कॅमेरा, अल्बम हे सगळं बोलत असताना विक्रम यांचे डोळे पाणावलेले असतात. त्यांना जुने क्षण आठवत असतात. त्यांना एवढंच वाटत असतं जे मी माझ्या मुलांसाठी करू शकलो नाही ते माझ्या नातवंडासाठी मला करायचं आहे. आणि हे सगळं काही जीवा नंदिनीलाही कळत असतं. सर्वच जण खूप भावनिक झालेले असतात. अगं मानिनी, आपल्या मुलांना त्यांच्या मुलांच्या सगळ्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करून ठेवायच्या असतील तर, आणि खरंच त्या सगळ्या आठवणी जपून ठेवायला नकोत का? मानिनी, अगं एक बाप म्हणून मी माझ्या मुलांच्या सगळ्यात सुंदर आठवणी कॅमेऱ्यात नाही ग कॅप्चर करून ठेवू शकलो. पण माझ्या नातवंडांच्या बाबतीत मी तसं होऊ देणार नाही. मी माझ्या नातवंडांच्या सगळ्या सुंदर गोष्टी, सगळे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करून ठेवण्यासाठी, कॅप्चर करून ठेवण्यासाठी हा आजोबा तत्पर असेल आणि खंबीर असेल. आता विक्रम यांचा आत्मविश्वास आणि त्यांची आपल्या नातवंडांसाठी असणारी आस पाहून इकडे नंदिनीचेही डोळे पाणावतात. आता मानिनीताई विक्रम यांना शांत करतात आणि म्हणतात हो बरंच शांत व्हा, मला सगळं काही कळलंय. पण मला एक सांगा, तुम्हाला काय वाटते की पार्थ आणि काव्याला काय होईल? तर विक्रम म्हणतात मुलगा. मानिनीताई म्हणतात पण मला असं वाटते की पार्थ आणि काव्याला मुलगी होईल आणि जीवा आणि नंदिनीला मुलगा अगदी नंदिनीसारखा समजूतदार असेल आणि आपल्या जीवासारखा खोडकर आणि हसरा. असं म्हणत आता जीवाचं आणि नंदिनीचं बाळ कसं असेल यावर मानिनीताई आणि विक्रम बोलत असतात. तर विक्रम यांचं एकच असतं की काही झालं तरी माझी दोन्ही नातवंड, माझ्या दोन्ही मुलांची बाळं ही त्यांच्या आजोबांसारखी स्मार्ट असणार. मानिनीताई म्हणतात ओके चालेल. असं म्हणत दोघांच्याही गप्पा चालू असतात. दोघंही खूप छान स्वप्न रंगवत असतात आणि हे सगळं पाहिल्यानंतर जीवा आणि नंदिनी यांना पाय पुढे टाकण्याची हिंमतच होत नाही. जीवा म्हणतो नाही यार, हे सगळं ऐकल्यानंतर नाही सांगायची हिंमत नाही होत आहे. ज्यावेळी त्यांना सत्य कळेल त्यावेळी त्यांची काय अवस्था होईल. नाही, मी हे सगळं नाही सांगू शकत त्यांना. आता या सगळ्या गोष्टीचा नंदिनीला सुद्धा अंदाज असतो. नंदिनी जीवाला म्हणते कळतंय, मला सुद्धा सगळ्या गोष्टी कळतायत. असं म्हणत नंदिनी आता जीवाला शांत करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिच्या कामासाठी निघालेली असते. ती मोबाईलमध्ये असते. त्याचवेळी पार्थ अचानकच तिच्या समोर येतो. काव्या म्हणते अहो काय हे, दचकले असते ना मी. तर आता पार्थ म्हणतो चला जाऊयात ना. तर काव्या म्हणते खरंच तुम्ही माझ्यासोबत येणार आहात का? पार्थ म्हणतो हो, ठरलंय ना की आपण दोघांनी एकत्र जायचं. तर काव्या म्हणते बरं ठीक आहे, पण तुमचं ऑफिस? पार्थ म्हणतो ते काय होतच राहील. असं म्हणत काव्या आणि पार्थ निघालेले असतात. परंतु त्याचवेळी आता त्यांच्या घरी दिव्याची एंट्री झालेली असते. आता दिव्या अचानकच पार्थ आणि काव्याच्या समोर येऊन उभी राहते आणि पार्थला म्हणते हाय सर. पार्थ म्हणतो हाय. तर दिव्या म्हणू लागते सॉरी सर, पण मी सुट्टीवर होती, म्हणजे मी माझ्या गावी घरी गेले होते ना, पण आता मी ऑफिस जॉईन करते, मी HR ला तसं सांगितलं आहे. तर पार्थ म्हणतो बरं ठीक आहे. तर त्यानंतर आता दिव्या काव्याला म्हणते हाय मॅम. तर काव्या म्हणते हाय, पण तू अशी अचानक इथे कशी काय? तर दिव्या म्हणते ॲक्च्युली मॅम आज आमची खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्यासाठीच मी इथे सरांना घेऊन जाण्यासाठी आले आहे. तर पार्थ म्हणतो पण मी सुट्टीवर आहे. तर दिव्या म्हणते सर असं काय करताय? असं म्हणत आता दिव्या पार्थला मीटिंगचं शेड्यूल दाखवते आणि म्हणू लागते सर हे बघा. तर पार्थ पाहतो तर मीटिंग असते. पार्थ म्हणतो मीटिंग? तर त्यावेळी काव्या पार्थचा हात सोडते आणि बाजूला उभी राहते. तर आता पार्थ दिव्याला म्हणतो की मी रोहितला सांगतो, रोहित नक्कीच अटेंड करेन. परंतु इथे मात्र दिव्या काही ऐकून घ्यायला तयार नसते. दिव्या म्हणते सर पण तुम्ही असं करू नका, अहो निदान तुम्ही त्या मीटिंगमध्ये तरी दिसा. तर पार्थ म्हणतो दिसणार, मी ऑनलाईन अटेंड करेन. तर आता दिव्या म्हणते ऑनलाईन? तर पार्थ म्हणतो हो, मी ऑनलाईन मीटिंग अटेंड करू शकतो.
तर दिव्या पार्थला म्हणते, पण सर मग मी. तर पार्थ म्हणतो, तुम्ही जा ना ऑफिसला, तुम्ही जाऊ शकता. आता दिव्या ऑफिसला जाण्यासाठी निघालेली असते. तर त्यावेळी काव्या दिव्याला थांबवते आणि म्हणू लागते, थांब दिव्या, तू अशीच जाऊ नकोस, चहा कॉफी वगैरे काहीतरी घेऊन जा. तर पार्थ म्हणतो, ऑफिसमध्ये मिळते ना चहा कॉफी, सर्व काही मिळतं. तर काव्या म्हणते, देशमुख, असं म्हणत ती पार्थला शांत करते. आता काव्या पार्थला आठवण करून देत म्हणते, देशमुख काय हे. पार्थ म्हणतो, काय. तर काव्या म्हणते, आपल्या घरच्या प्रथा परंपरा विसरलात का तुम्ही. पाहुण्यांना आपण असंच जाऊ देतो का, नाही ना. मग आणि ही आलीच आहे तर तुम्ही तुमची मीटिंग अटेंड करा, ती संपवा, मग आपण जाऊ. असं म्हणत आता काव्या पार्थला मीटिंग अटेंड करायला सांगते. तर काव्या दिव्याला म्हणते, कॉफी घेशील ना. तर दिव्या होकार देते. काव्या म्हणते, आलेच. असं म्हणत काव्या आता कॉफी आणायला जाणार. तर दिव्या काव्याला म्हणते, मॅम, तुमचं पोट अगदी प्रॉपर दिसायला लागलंय ना. तर काव्या आता दिव्याला प्रत्युत्तर देत म्हणते, अगं तुझं लग्न झालं, तू प्रेग्नेंट राहिलीस की तुझंही पोट असंच दिसायला लागेल. तर दिव्या काव्याला म्हणते, मी तर रेडीच आहे मॅम, पण बघा ना, देवाने सगळी चांगली मुलं एंगेज करून ठेवली आहे तो. असं म्हणत आता दिव्या पार्थकडे पाहते. तर दिव्या पुढे म्हणते, नाही तर मी लग्न करायला कधीच तयार आहे. तर आता काव्या पुढे येते आणि दिव्याला म्हणते, दिव्या बाळा, लग्न करायला तयार आहेस तू, पण संसार करायला तिथे तू तयार आहेस का. तर दिव्या काव्याला म्हणते, त्यात काय आहे वेगळं, लग्न आणि संसार दोन्ही गोष्टी सेम सेम तर आहेतच ना. तर आता काव्या हसू लागते. तर दिव्या म्हणते, काय झालं मॅम, तुम्ही का हसताय. तर काव्या म्हणते, नाही ग नाही, दोन्ही गोष्टी सेम नसतात. तर पार्थ म्हणतो, बसा तुम्ही. काव्या म्हणते, हो तू बस. असं म्हणत आता पार्थ काव्याचा हात पकडतो आणि तिला बाजूला घेऊन जातो आणि काव्याला म्हणतो, तुम्ही हे काय करताय. काव्या म्हणते, काय, पण खरं सांगू का, हिला बघून माझी इतकी चिडचिड का होते मलाच कळत नाही. नाही म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये इतरही लेडीजचा स्टाफ आहे, इतरही मुली आहेत, पण हिला बघितल्यावर ना माझी तळपायाची आग मस्तकात जाते. का माहिती आहे. तर पार्थ म्हणतो, नाही, पण का. तर काव्या म्हणते, कारण हिला पाहिल्यानंतर मला रम्याची आठवण येते. अगदी सेम वागणूक आहे दोघींचीही. तर पार्थ म्हणतो, हो का, मग रम्याच्या बाबतीत जसं वागला असता तसं वागा ना. असं म्हणत पार्थने आता काव्याला परवानगी दिलेली असते. तर काव्या पार्थकडे पाहते आणि म्हणते, वागते ना, असं काहीतरी करते की त्यात तिचंच भलं असेल. तर पार्थ म्हणतो, म्हणजे काय करणार आहात. तर काव्या म्हणते, वेट अँड वॉच, कळेलच. असं म्हणत आता काव्या नक्की काय करणार हे पार्थलाही कळत नसतं. तर दुसरीकडे मानिनीताई आणि नंदिनी बोलतच येत असतात. ते जेवणाचा विचार करत असतात. मानिनीताई म्हणतात, पालकाच्या 2 जुड्या आहेत आणि पनीर सुद्धा आहे. तर नंदिनी म्हणते, मग लसूणी पालक बनवू का. मानिनीताई म्हणतात, हो चालेल, तुला जसं हवंय तसं बनव, बीट सुद्धा आहेत, मी तर थोड्या वेळानंतर बीटचं सूप सुद्धा बनवेन. असं म्हणत दोघीही हॉलमध्ये येतात आणि पाहतात तर तिथे दिव्या आलेली असते. दिव्या म्हणते, हॅलो. असं म्हणत दिव्या आता मानिनीताईंशी बोलण्यासाठी पुढे येते. तर मानिनीताई म्हणतात, तू इथे कशी काय. तर दिव्या म्हणते, पार्थ सरांची मीटिंग आहे ना, त्याचसाठी मी आले आहे. तर त्याचवेळी पार्थ आणि काव्या त्या ठिकाणी येतात. तर आता दिव्या म्हणू लागते, सर, मीटिंग ज्यावेळी सुरू होईल ना त्यावेळी मी तुमच्या शेजारी बसे ना. आता दिव्याचं हे बोलणं ऐकून मानिनीताई आणि नंदिनी यांना धक्काच बसतो. दोघेही आश्चर्याने दिव्याकडे पाहू लागतात. दिव्या म्हणते, नाही म्हणजे मला तसे नोट्स काढता येतील ना. तर काव्या म्हणते, पण दिव्या मी काय म्हणते, तू आता इथपर्यंत आलीच आहेस आणि हो, सरांची तुझ्या मीटिंग आहे, तुझे हे सर आहेत ना, ते एक हाती मीटिंग अटेंड करू शकतात. तर मी तू एक काम करशील का, इथपर्यंत आलीच आहेस तर स्वयंपाकघरात जा आणि तुझ्या सरांसाठी मस्त काहीतरी बनव. दिव्या म्हणते, मी. तर काव्या म्हणते, हो अगं, सगळ्यांसाठीच, तुझ्या सरांसाठी, आपल्या गर्ल गँगसाठी, सगळ्यांसाठी काहीतरी बनव, म्हणजे सर तुझे मीटिंग करत राहतील तोपर्यंत आपण एन्जॉय करूच ना. काय मग, चालेल ना. आता मात्र दिव्याची बोलतीच बंद होते. तर आता काव्या मानिनीताईंना म्हणते, आज ना आपल्याकडे दिव्या आलीच आहे आणि संसार आणि लग्न यातील फरक ती शिकणार आहे, हो की नाही दिव्या. मग आता किचनपासून सुरुवात करूयात ना. मानिनीताई म्हणतात, बापरे, नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर नवऱ्यासाठी स्वयंपाक वगैरे करशीलच ना. मग काही हरकत नाही, आज इकडे होऊन जाऊन देत ना डेमो. असं म्हणत आता काव्याच्या या प्लॅनमध्ये मानिनीताई आणि नंदिनी सुद्धा सामील होतात. तर नंदिनी म्हणते, हो नक्कीच आम्हाला आवडेल. आणि काय आहे ना, आजकाल सगळ्याच रेसिपी ऑनलाईन असतात आणि काही आणलंच तर आम्ही आहोतच ना. काव्या म्हणते, हो अगं दिव्या, जा कर. अगं लग्न आणि संसार यातील तुला फरक जाणून घ्यायचा आहे ना, मग जा, स्वयंपाक घरापासूनच सुरुवात.
दिव्या म्हणते बरं ठीक आहे, पण मी काय काय करायचं आहे ते सांगा ना मला. तर मानिनीताई म्हणतात सगळ्यात अगोदर तू कणिक मळून घे. तर काव्या म्हणते हो, आणि डाळ आणि तांदूळ अगदी स्वच्छ धुवून भिजत टाकायला मात्र विसरू नकोस. तर नंदिनी म्हणते आणि हो, पालक पनीर बनवायचं आहे, मग त्यासाठी लागणारा कांदा, टमॅटो, आलं, कोथिंबीर, लसूण हे सगळं काही अगदी व्यवस्थित तयार करून ठेव. आणि हो, सगळं स्वच्छ धुवून चिरून ठेव. तर आता दिव्या घाबरतच म्हणते एक मिनिट हा, म्हणजे पालक पनीर बनवण्यासाठी हे सगळं काही लागतं का? मला वाटलं होतं की पालक पनीर बनवण्यासाठी फक्त पालक आणि पनीर या दोनच गोष्टी लागतील. आता मात्र सर्वच जण हसू लागतात. तर नंदिनी म्हणते अगं बाई हो का? तर दुसरीकडे आता दिव्या सगळ्या गोष्टी आठवत असते, काय काय करायला सांगितलं हे सुद्धा दिव्याच्या लक्षात नसतं. तर आता पार्थ म्हणतो आणि हो, जेवण झाल्यानंतर छान असं फ्रूट सलाड मिळालं तर बरं होईल हा. आता दिव्या खुश होत म्हणते फ्रूट सलाड नक्की बनवेन मी. तर आता दिव्या म्हणते फ्रूट सलाड, काव्य म्हणते हो हो, तुला सगळं बनवायचं आहे, चल चल असं म्हणत आता काव्याने दिव्याची स्वयंपाकघरातच हजेरी लावलेली असते. आता दिव्या स्वयंपाकघरात निघून जाते. तर पार्थ म्हणतो बरं तुमचं हे सगळं चालू द्या, मी फक्त तोपर्यंत मीटिंग अटेंड करून आलो, असं म्हणत आता पार्थ तिथून निघून जातो. तर मानिनीताई काव्याकडे पाहतात आणि नंदिनीला म्हणतात खरंच आता दिव्याचं काही खरं नाही. तर नंदिनी म्हणते ते सोडा, आता आपल्या किचनचं काही खरं नाही आहे. मानिनीताई म्हणतात हो ग. तर काव्या म्हणते नाही, बघूयात ना, बाहेरचं खायला तोंड चालतं ना हिचं, मग स्वयंपाक करायला हात चालतात काय बघूयात. आता दिव्या तर स्वयंपाकघरात आलेली असते, पण सुरुवात कुठून करायची दिव्याला काहीच कळत नाही. दिव्या म्हणते हे कणिक असेल का, असं म्हणत ते एक डब्बा हातात घेते, पण तिला ते कणिक आहे की नाही हेही कळत नसतं. दिव्या म्हणते जाऊ देत, अगोदर मी तांदूळ भिजत टाकते, असं म्हणत आता दिव्या तांदूळ शोधायला घेते. तर दुसरीकडे मानिनीताई काव्याला म्हणतात अगं काव्या पण. तर काव्या म्हणते आई तुम्ही शांत व्हा, आता पहिली हाक येईल बघाच. तर त्याचवेळी आता दिव्या आवाज देत म्हणते काकू अहो तांदूळ कुठे ठेवले आहेत. तर आता मानिनीताई म्हणतात अगं समोर ते ट्रान्सपरंट डबे आहेत ना, त्यातच ठेवले आहेत. आता दिव्या बघायला जाते तर तिथे बाजूला इतरही डबे असतात. आता दिव्याची पुन्हा दुसरी हाक येते काकू अहो तिथे तर पोहे आहेत. तर मानिनीताई म्हणतात अगं पोह्यांच्या शेजारीच तांदूळ आहेत. दिव्या पुन्हा एकदा बघायला जाते आणि पुन्हा एकदा हाक मारत म्हणते काकू अहो तिथे तर साखर आहे. आता दिव्याची ही तिसरी हाक असते. मानिनीताई म्हणतात अगं पोहे आणि साखर या दोघांच्या मध्ये जो डबा आहे तो तांदळाचा डबा आहे. तर दिव्या म्हणते हो का, मला माहीतच नव्हतं, असं म्हणत दिव्या आता पुन्हा एकदा किचनमध्ये येते. इकडे मात्र सर्वांनीच मिळून दिव्याची चांगलीच फजिती केलेली असते. आता दिव्याला तांदूळ सापडताच ती खुश होते आणि आवाज देत म्हणते काकू अहो सापडलेत. इथे मात्र काव्या दिव्याच्या हाका मोजत असते. तर आता दिव्या परत हाक मारत म्हणते काकू अहो ते तांदूळ मोजण्याची वाटी कुठे आहे. तर मानिनीताई म्हणतात कुठलेही घे, म्हणजे तुझ्या अंदाजाने घे. दिव्या म्हणते माझ्या अंदाजाने का, बरं ठीक आहे, असं म्हणत दिव्या आता किचनमध्ये येते. आता तांदूळ बाजूला ठेवत दिव्या पालकाची जोडी हातात घेते. तर दुसरीकडे मानिनीताई म्हणतात काय अंदाज आहे देवास ठाऊक. तर काव्या म्हणते हे मोजा, असं म्हणत आता काव्या दिव्याच्या हाका मोजायला सांगते. मानिनीताई म्हणतात हो हो. आता काव्या आणि मानिनीताई बोटं मोजत दिव्या किती हाका मारते हे पाहत असतात. आता दिव्या इथे पालकाची जोडी हातात घेते, त्यावेळी सुद्धा ती विचारात पडते, तिला काय करावं काहीच कळत नसतं. आता दिव्या पुन्हा एकदा आवाज देत म्हणते काकू. इथे मात्र काव्या बोटं मोजत असते. तर दिव्या म्हणते काकू अहो या दोन्ही पालकांच्या जोड्या वापरायच्या आहेत का. इथे मात्र मानिनीताई वैतागलेले असतात तिला सगळं काही सांगून आणि ते नंदिनीला म्हणतात तूच सांग आता. तर नंदिनी म्हणते हो हो दोन्ही घे. तर आता दिव्या म्हणते अच्छा दोन्ही घ्यायच्या आहेत का. आता दिव्या पालकच्या जुड्याही बाजूला ठेवते आणि हातात कांदे घ्यायला जाते आणि म्हणते कांदे किती घ्यायला सांगितले होते काकू अहो कांदे किती घेऊ. तर मानिनीताई म्हणतात 5-6 घे. तर आता दिव्या हातातील कांदे मोजते आणि म्हणते माझ्या हातात 6 मावलेत, मी 6च घेते हा. मानिनीताई म्हणतात हो चालेल. मानिनीताई म्हणतात का ही करणार आहे देवा. तर नंदिनी म्हणते आणि हो आपण हिला असं ओरडून सांगत राहिलो ना तर आपलाही आवाज जाणार आहे. मानिनीताई म्हणतात हो हे मात्र खरं आहे. तर मानिनीताई म्हणतात अगं आपण निदान आत तरी जाऊयात ना, म्हणजे किमान तिला दिशा तर दाखवू. तर काव्यामध्ये बसा ओ आई तुम्ही बसा, शांत बसा. मानिनीताई म्हणतात नाही नाही चला बरं, असं म्हणत मानिनीताई नंदिनी आणि काव्याला घेऊन आता किचन रूममध्ये येतात. परंतु किचन रूमची अवस्था पाहून मानिनीताई म्हणतात बापरे अगं दिव्या तू फक्त सगळं काही काढूनच ठेवलंयस. नंदिनी म्हणते हो ना, जेवण करण्या अगोदरच हा किती पसारा झालाय.
तर दिव्या म्हणते ते मला काही सापडत नव्हतं ना, म्हणून मी हे सगळं काही असं मांडून ठेवलंय, पण आता मी सुरुवात कुठून करू? दिव्याला काय करावं काहीच कळत नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याला म्हणतो नंदिनीचा बड्डे, तर काव्या म्हणते हो हळू बोला. तर पार्थ म्हणतो आपण नंदिनीच्या बड्डेचं जंगी सेलिब्रेशन करू. तर दुसरीकडे जीवा देवासमोर प्रार्थना करत म्हणतो प्लीज देवा नंदिनीच्या बड्डे दिवशी काहीतरी चमत्कार कर. तर त्याच वेळी आता तिथे विजय आलेला असतो आणि विजय जीवाला म्हणतो चमत्कार आलाय बघ तुझ्या समोर चालून. तर आता जीवा विजयकडे पाहतच बसतो. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणते नंदिनीताईचा बड्डे कसा सेलिब्रेट करायचा, तिच्यासाठी काय सरप्राईज द्यायचं, प्लीज सजेशन द्या ना मला. तर आता पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही IIP रोडचं काम लवकरात लवकर सुरू करा, तेच नंदिनीताईसाठी अगदी बेस्ट गिफ्ट असेल. तर आता काव्या नंदिनीला मिठी मारते. इथे मात्र नंदिनी तिच्या विचारातच असते. आता नंदिनीचा बड्डे सर्वच जण सेलिब्रेट करायचं ठरवतात, परंतु यामध्ये जीवा नंदिनीला काय सरप्राईज देऊ शकेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.